महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांना सामोरं जाताना एखाद्या पक्षाच्या नेत्याकडनं काय अपेक्षा असते, एखाद्या पक्षाच्या नेत्याकडनं अपेक्षा असते आपण काय काम केलंय हे सांगितलं पाहिजे, आपण पुढे काय करणार आहोत हे सांगितलं पाहिजे, शहरासमोरची आव्हानं काय आहेत, शहरासमोरच्या समस्या काय आहेत त्या सांगितल्या पाहिजेत, त्या समस्यांवर आपल्याकडे उपाययोजना काय आहेत हे सांगितलं पाहिजे। काही गोष्टी होऊ शकल्या नसतील तर त्या गोष्टी आम्ही कशा करणार आहोत हे सांगितलं पाहिजे। पण दुर्दैवाने ज्यांच्याजवळ सांगण्याकरता काहीच नाही, 15-20 वर्ष या ठिकाणी राज्य केल्यानंतर मुंबईची परिस्थिती अशी का हे ज्यांना आता जनता विचारते आहे ते आपल्या सभांमध्ये केवळ तळतळाट करतायत। विकासावर शब्द नाही, भ्रष्टाचारावर शब्द नाही। आता मुंबई महानगरपालिकेचा आणि राम मंदिराचा नेमका संबंध काय? आता मुंबई महानगरपालिकेचा आणि या प्रचारामध्ये मोदीजी येणार की नाही येणार याचा काय संबंध? खऱ्या अर्थानं या ठिकाणी काही लोकांच्या पायाखालची वाळू आता घसरली आहे, हे लक्षात आलंय की यापुढे हे चालणार नाही आहे। जनता जागृत झाली आहे। आता केवळ भावनेच्या आधारावर जनता आपल्याला निवडून देणार नाही। निवडणुका आल्या की जनतेच्या भावना पेटवायच्या आणि निवडणुका झाल्या की फक्त आपल्याच भावनांची कदर करायची, जनतेच्या भावनांचा विचार करायचा नाही। अशा प्रकारे आता या मुंबईचं राजकारण चालू शकत नाही। आणि म्हणून खरं तर या ठिकाणी माननीय उद्धवजी ठाकरे असतील, शिवसेनेचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी या ठिकाणी उत्तर देऊ शकतो। ते जेवढं बोलतात त्याच्या 4 पट मी बोलू शकतो। ते ज्या भाषेत बोलतात त्यापेक्षा मजबूत भाषेत बोलू शकतो। पण बंधू भगिनींनो, माझ्या पायाखालची वाळू सरकलेली नाहीये। मला माहिती आहे, मला विश्वास आहे की विकासाचा अजेंडा, पारदर्शितेचा अजेंडा, जो अजेंडा घेऊन या ठिकाणी मी मैदानामध्ये उतरलो आहे, या मुंबईची जनता आमच्या महायुतीला साथ देणार आहे। आणि खऱ्या अर्थानं आमच्या सोबत रामदासजी आठवले यांची ताकद आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांची ताकद एकत्रित करून या मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य, संविधानानं जे राज्य अपेक्षित केलं आहे ते राज्य या मुंबईमध्ये आणायचं काम आम्ही करणार आहोत। आज ज्या प्रकारचे शब्द आपल्याला सभामध्ये ऐकायला मिळतात, ज्या प्रकारची भाषा ऐकायला मिळते, खऱ्या अर्थानं त्याबद्दल मी अधिक बोलणार नाही। याचं कारण मला माहिती आहे अशी भाषा का वापरली जाते आहे। शेवटी प्रत्येक निवडणुकीची एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते। व्हेन यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज देम, जेव्हा लोकांना तुम्हाला समजवता येत नाही त्यावेळी त्यांचा बुद्धिभेद करा, त्यांचं लक्ष दुसरीकडे न्या। आणि म्हणून या ठिकाणी मोदींच्या संदर्भात बोललं, वेगवेगळ्या संदर्भात बोललं तर त्यांना माहिती आहे की चॅनलवर तो विषय चालणार आहे आणि मग आम्ही त्याला उत्तर देणार आहोत, मग आमचा विषय चालणार आहे आणि जो मूळ विषय आहे तो मूळ विषय दूर जाणार आहे। खऱ्या अर्थानं मी एकच गोष्ट सांगतो, या ठिकाणी कलगीतुरा करण्याकरता मी आलेलो नाही। जोपर्यंत ही निवडणूक चालली आहे तोपर्यंत आमचा फोकस एकच असणार आहे, पारदर्शिता आणि विकास। आणि पारदर्शितेवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतच राहणार आहे आणि विकासाबद्दल आम्ही सांगतच राहणार आहे। हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलो आहे। आता खरं म्हणजे माझ्या घशाची फार चिंता आहे म्हणून मी पाणी ठेवतो। माझ्या घशाबद्दल आजकाल प्रत्येक भाषणामध्ये उद्धवजी विचारतात, त्यामुळे मी पाणी ठेवतो। बंधू भगिनींनो, या ठिकाणी माननीय उद्धवजींनी आपल्या सभेमध्ये हा केंद्र सरकारचा इकॉनॉमिक सर्वे दाखवला आणि या केंद्र सरकारचा इकॉनॉमिक सर्वे दाखवून त्या ठिकाणी सांगितलं की या सर्वेमध्ये पारदर्शितेकरता आम्हाला सर्वोत्तम अशा प्रकारचं शहर म्हणून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्या माध्यमातून मोठे मोठे होर्डिंग लावण्यात आले। रोज प्रत्येक सभेमध्ये आम्हीच कसे पारदर्शी आहोत हे सांगण्यात आलं। खऱ्या अर्थानं हा जर सर्वे नीट वाचला असता तर अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंच नसतं। पण ते
इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या अवतीभोवती सल्लागार आहेत आणि त्यांना इतकी घाई आहे की सर्वे न वाचताच त्या ठिकाणी त्यांना ब्रीफिंग करून टाकलं आणि म्हणून या सर्वेचा आधार घेऊन त्या ठिकाणी उद्धवजींनी सांगितलं की मुंबई ही देशातली सगळ्यात पारदर्शी आहे, केंद्र सरकारचा सर्वे या ठिकाणी सांगतोय आणि त्यामुळे काही का होईना केंद्र सरकारच्या सर्वेवर त्यांनी विश्वास तर दाखवला आणि मग या सर्वेच्या माध्यमातून हा विषय त्यांनी ठेवला। खरं म्हणजे हा जर सर्वे वाचला असता तर या सर्वेमध्ये अतिशय स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय, काय सांगितलंय या सर्वेत सांगितलंय की हाच आम्ही जो काही या ठिकाणी डेटा तयार केलाय हा जनसंघर्ष सेंटर फॉर सिटिझनशिप अँड डेमोक्रेसी ह्या बंगलोरच्या संस्थेने आम्हाला दिलेल्या डेटाच्या आधारावर आम्ही हा सर्वे केलेला आहे। आणि त्याच्या पलीकडे त्यांनी काय सांगितलं, हैदराबाद स्कोर्स हायली both in terms of the degree of transparency, accountability, enacting and complying with a public disclosure law (PDL) and putting in place internal audit units. आता पहिला क्रमांक कोणाचा आहे या ठिकाणी हैदराबादचा आहे आणि मग मी जाणीवपूर्वक हा संपूर्ण सर्वे या ठिकाणी घेऊन आलो। खरं म्हणजे आताच्या सभेमध्ये यापूर्वी आमच्या उद्धवजींची सभा झाली आणि ते म्हणाले की फडणवीस वाचत नाही, ते अर्धवट आहे, ते अर्धवट राव आहेत। आता मला अशा गोष्टींना उत्तर द्यायची गरज नाही आहे। तुम्ही या ठिकाणी जो सर्वे दाखवला त्या सर्वेची कॉपीच मी आणली आहे, मान्य उद्धवजींना मी या ठिकाणी पाठवून देणार आहे, इकॉनॉमिक सर्वेची कॉपी आणि या दुसऱ्या सर्वेची कॉपी। आणि हा सर्वे या ठिकाणी काय सांगतो बघा, हा सर्वे सांगतो ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आणि पार्टिसिपेशन बाबत या ठिकाणी पहिला क्रमांक कोणाचा आहे तो आहे हैदराबादचा, मार्क आहेत 6.7। दुसरा क्रमांक आहे बंगलोरचा, मार्क आहेत 6.3। तिसरा क्रमांक आहे मुंबईचा, मार्क आहेत 5.8। आता मुंबईचा क्रमांक तिसरा तरी देखील मी आनंदी झालो असतो की चला नाही पहिला तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आली, काहीतरी ट्रान्सपरन्सी या ठिकाणी आहे। पण हा तिसरा क्रमांक कसा आला माहितीये, 12 वर्गवारीमध्ये गुणानुसार पारदर्शकता या ठिकाणी तपासली गेली आहे। या 12 कॅटेगरी मधल्या 4 कॅटेगरी राज्य सरकारशी संबंधित आहेत। या चारही कॅटेगरीमध्ये मुंबईला 10 पैकी 10 गुण मिळाले आहेत। राज्य सरकारमुळे 10 पैकी 10 गुण मुंबईला मिळाले आहेत। आणि या ठिकाणी 8 वर्गवारी अशा आहेत की ज्याच्यामध्ये महानगरपालिकेचं असेसमेंट करण्यात आलं आहे। या 8 पैकी 5 कॅटेगरीमध्ये मुंबईला 0 मार्क मिळाले, एकही मार्क मिळाले नाही। किती भोपळा, एक नवा मार्क देखील या ठिकाणी मिळाला नाही। आता मुंबईला ज्याच्यामध्ये मार्क मिळाले त्या कुठल्या गोष्टी, त्या गोष्टी आहेत वॉर्ड कमिटी गठीत करणे, कोणचा तीर मारावा लागतो, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, अरे जनजागृती तर आमचे नेतेच करतात, कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला रोज सांगतात, तुम्ही कुठली जनजागृती केली मला माहिती नाही। आणि मग तिसरं त्यांना मार्क मिळाले इंटरनल ऑडिट पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करणे। आता इंटरनल ऑडिट पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध केला, पण कुठला केला, राज्य सरकार जो पैसा देते त्या पैशाचं ऑडिट आम्ही करणं कंपल्सरी करतो, ते ऑडिट या ठिकाणी केलं। आणि महानगरपालिकेच्या पैशाचा जो खर्च आहे याचं 7 वर्षाचं ऑडिट या शिवसेनेच्या सरकारनं महानगरपालिकेनं अद्यापर्यंत केलेलंच नाही। केवढा मोठा घोटाळा आहे, 7 वर्षाचं ऑडिट नाही, पैसा कुठे आला माहित नाही, कुठे गेला माहित नाही, कोणी खाल्ला माहित नाही, काय काम केलं माहिती नाही, टेंडर कसे पास झाले माहित नाही, एस्केलेशन कोणाला दिलं माहित नाही। 7 वर्षाचं इंटरनल ऑडिट या ठिकाणी स्टँडिंग कमिटीने मंजूरच केलेलं नाही। खऱ्या अर्थानं ट्रान्सपरन्सी, पारदर्शिता बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? 7-7 वर्ष तुम्ही ऑडिट देखील या ठिकाणी करत नाही। आणि मग बंधू भगिनींनो, या माध्यमातून ज्या 5 बाबीमध्ये 0 मार्क मिळाले त्या 5 बाबी कुठल्या? पहिली बाब, प्रमाणित आकडेवारी व नियमांच्या आधारे मागील वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल उपलब्ध करणे। म्हणजे काय तर मागच्या वर्षामध्ये तुम्ही नेमकं काय केलं, किती पैसे खर्च केले, ते पैसे कुठे खर्च केले याचा अहवाल दिला पाहिजे, कायद्यात तरतूद आहे। या संदर्भात 0 मार्क। वॉर्ड निहाय वित्तीय माहिती उपलब्ध करणे, म्हणजे वॉर्डात किती पैसे आले, ते कुठे खर्च झाले, ते कसे खर्च झाले, याच्यामध्ये मार्क मिळाले किती? 0, भोपळा। मग तिसरं, नागरी कामांच्या बद्दलची आकडेवारी, किती रस्ते तयार झाले,
किती गटाराची कामं झाली ती जर सांगितली असती तर तेच ते रस्ते कसे दाखवले हे बाहेर आलं असतं, आणि म्हणून याच्यामध्ये गुण किती? 0. मग 34 कुठलं? माहितीच्या अधिकारांतर्गत आमसभेचे इतिवृत्त, नियम, निर्णय प्रक्रियाबाबतची कागदपत्र उपलब्ध करणे, यामध्ये किती मार्क? 0. आणि मग अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेमध्ये जनसहभाग, मार्क किती? 0. म्हणजे या ठिकाणी मुंबईला पारदर्शितेमध्ये देशामध्ये 3रा क्रमांक मिळाला, तो राज्य सरकारच्यामुळे. आणि तुम्हाला मात्र या ठिकाणी 8 पैकी 5 ठिकाणी 0 मार्क मिळाले आहेत. आणि म्हणून तर माझा आग्रह होता पारदर्शितेचा. काय चूक बोललो मी सांगा? मी एवढंच म्हणालो की हा मुंबईकरांचा पैसा आहे, हा मुंबईतल्या सामान्य माणसांनी दिलेला पैसा आहे. मुंबईला एवढा पैसा या ठिकाणी येतो आहे, तो पैसा जर योग्य प्रकारे खर्च झाला तर मुंबई शहर आपण बदलू शकतो, मुंबई शहराचं कायापालट होऊ शकतो. आणि म्हणून आपण आता जे घडलं ते जाऊ द्या, पण एक ट्रान्सपरन्सीचा अजेंडा तयार करू. पैसा कुठून आला, तो कुठे गेला, त्याचे नियम, त्याचे कायदे, त्याचे कानून, त्याचे उपनियम हे सगळे तयार करू. आणि त्या माध्यमातून हा जो काही भ्रष्टाचार चाललाय या भ्रष्टाचाराला आपण बंद करू. मी चूक बोललो का सांगा? चूक बोललो का मी? भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? घोटाळे बंद झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे? आता एवढंच मी म्हणालो तर एवढं वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे? मला अर्धवट राव म्हणतात, मला काय काय म्हणतात ते सोडून द्या. मी काय आहे हे तुम्ही ठरवू शकत नाही, या जनतेनं ठरवलं. या जनतेच्या भरोशावर या ठिकाणी महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही मला काही नाव दिलं तरी त्याचं उत्तर देण्याकरता या ठिकाणी मी उभा नाही आहे. पण बंधू भगिनींनो, त्याहीपेक्षा भयानक गोष्ट तुमच्या समोर मी सांगतो. आज या ठिकाणी हा जो अहवाल मी आपल्याला दाखवला, ज्या अहवालाला दाखवून शिवसेनेनं होर्डिंग लावले, जो अहवाल सगळ्यात प्रमाणित अहवाल आहे अशा प्रकारे शिवसेनेनं सांगितलं, माननीय उद्धवजींनी सांगितलं. त्या अहवालाचा जर आपण एक भाग अजून बघितला, तो कदाचित तुमच्या सल्लागारांनी वाचलाच नाही. तो जर वाचला असता तर या अहवालाचा दाखलाच तुम्ही दिला नसता. हा काय अहवालाचा भाग आहे? नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात कुठली महापालिकेला किती गुण आहे याचा हा अहवाल आहे. आता महापालिकेचं महत्त्वाचं काम काय? पारदर्शिता कशा करतात, तर नागरिकांच्या तक्रारीचं निवारण किती एफिशियंटली होतं याच्यावरच महानगरपालिकेची क्षमता आणि सक्षमता आपण तपासणार आहोत ना. मग याच्यामध्ये जी मार्क मिळाली त्या मार्कामध्ये तिरुअनंतपुरमला 7.5 मार्क, बंगलोरला 3.9 मार्क, भोपाळला 3.9 मार्क, भुवनेश्वरला 3.9 मार्क, हैदराबादला 3.9 मार्क. आणि मग त्याच्यानंतर 6व्या क्रमांकावर 2 शहर आहेत आणि त्या दोन्ही शहरांना 2.1 मार्क मिळाले आहेत. त्यातलं पहिलं शहर आहे मुंबई आणि दुसरं शहर आहे पाटणा. म्हणजे आता मुंबईची तुलना कोणाशी? पाटण्याशी. हमारे लालू प्रसाद यादव, हमरे लालू प्रसाद जी के पटना से मुंबई को अब कंपटीशन करना है, अशा प्रकारची मुंबईची अवस्था. आता उद्धवजी म्हणाले तुम्ही पटण्याशी याची तुलना केली, मुंबईच्या लोकांचा अपमान आहे. अरे तुम्ही पटण्याच्या स्तरावर मुंबईला आणून ठेवलं, याच्यापेक्षा मोठा अपमान मुंबईच्या लोकांचा अजून काय आहे? खरं म्हणजे या ठिकाणी ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे कारण तुम्ही पटण्याची मुंबईची तुलना केली. अरे माफी तर तुम्ही मागितली पाहिजे की 15 वर्षाच्या तुमच्या राज्यानंतर या ठिकाणी देशाच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जो अहवाल वापरला गेला त्या अहवालामध्ये तक्रारीच्या निवारणामध्ये तुमची तुलना पटण्याशी होते आणि पटण्या एवढेच मार्क हे मुंबईला या ठिकाणी मिळतात. काय अवस्था करून टाकली मुंबईची, याचं उत्तर खऱ्या अर्थानं शिवसेनेला आणि माननीय उद्धवजी तुम्हाला द्यावं लागेल. आणि मग असे प्रश्न मी विचारले की मला अर्धवट राव म्हणतात, असे प्रश्न मी विचारले की मला वेगवेगळी नावं ठेवतात. पण तुम्ही अशी नावं ठेवल्यामुळे मी रिॲक्ट होणार नाही, मी त्याच्यावर उत्तर देखील देणार नाही. मी प्रश्न विचारतच राहणार आहे कारण हा माझा आवाज नाही आहे, हा मुंबईच्या जनतेचा आवाज आहे. हे माझे प्रश्न नाही आहेत, हे मुंबईच्या जनतेचे प्रश्न आहेत. मुंबईच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हा सवाल आहे की या मुंबईमध्ये आज ही अवस्था काय?
मुंबईमध्ये आज एवढं कंजेशन काय, मुंबईमध्ये एवढं प्रदूषण काय, मुंबईमध्ये आज या प्रकारे लोकांना राहण्याकरता जागा नाही, मुंबईमध्ये झोपडपट्टीत का राहावं लागतं, मुंबईतल्या झोपडपट्टीमध्ये आजही पाणी का येत नाही, आरोग्य सेवा का पोचत नाही, त्या ठिकाणी साधं शौचालय देखील का बांधता येत नाही, हे सवाल आम मुंबईकराच्या मनामध्ये आहेत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी मी याच्याबद्दल बोलणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपला अजेंडा ठरलाय पारदर्शिता. आता पारदर्शिता का आणायची, तर या ठिकाणी आपण बघा, या मुंबईच्या डम्पिंगचा घोटाळा आपण बाहेर काढला. आणि या डम्पिंगच्या घोटाळ्यामध्ये काय मजेदार गोष्टी आल्या हो. म्हणजे मुंबईकरांकडनं पैसे घेऊन कचरा डंप करायचा. आता सगळे लोक हायकोर्ट सातत्याने सांगत होतं हे डम्पिंग ग्राउंड बंद करा, त्याचं क्लोजर करा, पण त्याचं टेंडर काढलं तर ते टेंडरच यायचं नाही. ते काय यायचं नाही, कारण टेंडर भरायला कोणी गेला तर एक नेता असा होता की सातत्याने तो दबाव आणायचा, टेंडर भरू नका. का असा दबाव यायचा, का ते टेंडर भरलं जायचं नाही, का हे डम्पिंग यार्ड बंद झाले नाहीत. याचं कारण असं होतं की जेवढं मोठं अर्थकारण या डम्पिंग यार्डच्या माध्यमातून होत होतं, अरे कचऱ्यामधनं पैसा खाणं म्हणजे कचरा खाण्यासारखा आहे. तो कचरा देखील या मुंबईमध्ये खाल्ला जात होता. अशा प्रकारची अवस्था मुंबईमध्ये आपण बघितली. टिपिंग फी, मग जो कचऱ्याचं ट्रान्सपोर्टेशन करून न्यायचा त्यालाच वेइंग ब्रिजचा कॉन्ट्रॅक्ट दिला, त्यालाच सांगितलं तूच मोज बाबा, म्हणजे तूच त्या ठिकाणी कोतवाल, तूच जज, तूच न्यायाधीश, सगळ्या गोष्टी त्याच्या हातामध्ये दिल्या आणि त्याला सांगितलं तू जे म्हणशील ते आम्हाला मान्य आहे. आणि मग त्या ठिकाणी तो मोजायचा, तोच कचऱ्याचं ठरवायचा आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्याला पैसा मिळायचा. ज्यावेळी चौकशी केली, कुठली वाहनं आली, मग चौकशीमध्ये त्यांनी नंबर दिले, या नंबरची वाहनं, या नंबरची वाहनं, इतक्या वाहनांमध्ये आम्ही वाहतूक केली, 233 वाहनांचं त्या ठिकाणी नंबर दिला. आता कधी एवढी वाहनं आलीच नव्हती. ऐनवेळी नंबर दिले, नंबर देताना आठवले ते नंबर दिले, दिसले ते नंबर दिले. आपल्याला आश्चर्य वाटेल, कचरा वाहून देणाऱ्या गाड्यांचे नंबर तपासल्यानंतर त्याच्यामध्ये 2 तर बेस्टच्या बसेस निघाल्या. आठवल्यांचे नाही, जे आठवले ते म्हणजे आठवल्यांचे नंबर नाही, ज्यांना त्यावेळेस आठवले ते नंबर. आणि म्हणून या वाहनांमध्ये 2 तर बेस्टच्या बसेस निघाल्या. आता बेस्टच्या बसेसमधनं कचरा जात असेल तर मग धन्य. एक कॉलिस कंपनीची कार निघाली, 4 इंडिगो माझा निघाल्या, एक आरमळा जीप निघाली. आता आरमळा जीप मधनं, कॉलिस कार मधनं खरं म्हणजे नशीब आहे ऑटो रिक्षाचा नंबर नाही दिला, नाही तर ऑटो रिक्षा मधनही कचरा गेला हे या ठिकाणी सांगितलं असतं. आता शेकडो कोटी रुपये रोज आपण देतोय. आणि मग या ठिकाणी ज्यावेळी हा घोटाळा बाहेर आला, आम्ही SIT तयार केली, त्यावेळी मी अजय मेहतांचे आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात CCTV कॅमेरे लावले, कॅलिब्रेशन केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, मुंबईची तर लोकसंख्या वाढते, कचरा तर वाढला पाहिजे, पण या ठिकाणी हे CCTV कॅमेरे लावल्याबरोबर जो 9000 मेट्रिक टन कचरा यायचा तो 8000 मेट्रिक टनावर आला. 1000 मेट्रिक टनाचा कचरा रोज या ठिकाणी खाण्याचं काम हे या मुंबईमध्ये होत होतं. त्याचे पैसे हे कोणाच्या तरी खिशामध्ये चालले होते. मग असं जर मुंबईमध्ये होत असेल तर बंधू भगिनींनो, मी पारदर्शितेचा आग्रह ठेवला तर त्यात काय नवल आहे. काळजी करू नका, अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. ही पहिली कथा आहे. प्रत्येक भाषणामध्ये एक कथा सांगणार आहे आणि मग त्या कथेनंतर मी आपल्याला विचारणार आहे की जर असं घडत असेल तर पारदर्शिता आली पाहिजे की नाही, असं घडत असेल तर भ्रष्टाचार संपला पाहिजे की नाही, असं घडत असेल तर कारवाई झाली पाहिजे की नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी पारदर्शितेचा आग्रह आम्ही धरलाय. आज या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आता या मुंबईला या ठिकाणी संपूर्ण सामान्य माणसाची नगरी, सामान्य माणसाचं स्वप्न पूर्ण करणारी नगरी, अशा प्रकारची नगरी जर आपल्याला बनवायचं असेल तर या मुंबईच्या समस्या काय आहेत त्या समजून घ्याव्या लागतील. या मुंबईच्या समस्यांवर आपल्याला उपाययोजना करावी लागेल. आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे,
मध्यमवर्गीय देखील घर घ्यायचा विचार करत असेल तर तो घर घेऊ शकत नाही, इतक्या घराच्या किमती आहेत। मग या ठिकाणी या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्या प्रत्येक नागरिकाला घर मिळालं पाहिजे। इतक्या वर्षापासून SRA सारख्या योजना सुरू होत्या, पण त्या योजनांच्या माध्यमातून केवळ कंत्राटदार आणि जे लोक डेव्हलपर होते ते त्या ठिकाणी आपल्या LOIचं ट्रेडिंग करायचे। आम्ही ते LOIचं ट्रेडिंग बंद केलं आणि सांगितलं जर या ठिकाणी LOIचं ट्रेडिंग कराल तर आम्ही ते कब्जामध्ये घेऊ आणि सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी बांधकाम करू। आणि यावर्षी आपण बघा, गेल्या 10 वर्षातला आपण हिशोब लावा आणि या वर्षी SRA मध्ये जेवढी घरं झाली तेवढी घरं पक्षाच्या 10 वर्षामध्ये कधी झाली नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्ही घरं केली। पण इथली सगळ्यात मोठी समस्या काय होती? झोपडपट्टी बसली आहे एअरपोर्टच्या लँडवर, झोपडपट्टी बसली आहे काही केंद्र सरकारच्या जागांवर, काही राज्य सरकारच्या जागांवर। जोपर्यंत त्याचा विकास होत नाही, जोपर्यंत तिथे SRA होत नाही, तोपर्यंत या मुंबईचं चित्र आपण बदलू शकत नाही। आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या सरकारनं माननीय मोदीजींच्या सरकारकडे विनंती केली की 2000 सालापर्यंत बसलेला हा जो मुंबईकर आहे, ज्याला खऱ्या अर्थाने आपण प्रोटेक्शन दिलाय, आता त्याला हलवून मुंबईच्या बाहेर नेता येणार नाही। त्याला कुठेतरी 10 किलोमीटर 20 किलोमीटर देऊन त्या ठिकाणी घर देता येणार नाही। हा जो आमचा गरीब माणूस आहे त्याला त्याच ठिकाणी घर दिलं पाहिजे। आणि म्हणून माननीय मोदीजींना आम्ही विनंती केली आणि तुम्ही म्हणता ना, त्याच मोदीजींनी निर्णय केला एअरपोर्टच्या लँडवर असलेली झोपडपट्टी इन सिटू त्याच ठिकाणी विकसित करण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला आणि तशा प्रकारचे आदेश दिले। केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या जागेवर जी झोपडपट्टी बसली आहे, हा गरीब माणूस 2000 सालापर्यंतचा त्याला घर बांधून देण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी करतो। आणि त्याच वेळी मुंबईचा विकास आराखडा तयार होतोय। या विकास आराखड्यामध्ये ज्यावेळी आमची संसाधनं आम्ही अनलॉक करू, आमच्या संसाधनाचा उपयोग काय केला पाहिजे याचा निर्णय ज्यावेळेस महानगरपालिका घेईल, राज्य सरकार घेईल, माझा आग्रह असणार आहे की ही संसाधनं खुली केली पाहिजे। ती मध्यमवर्गीयांकरता आणि गरिबांकरता। या मुंबईमध्ये उंच उंच इमारती आहेत, उंच उंच इमारतीत शेवटच्या मजल्यावर राहणाऱ्या, चमचमीत मुंबईत राहणाऱ्या कुठल्याही मुंबईकराला या ठिकाणी याची आवश्यकता नाही आहे। पण खरी आवश्यकता या मुंबईमध्ये राहणाऱ्या गरीबाला, मध्यमवर्गीयाला, माझ्या तरुणाईला या ठिकाणी घरांची आवश्यकता आहे। आणि म्हणून या मुंबईमध्ये परवडणारी घरं झाली पाहिजे, 10 लाख परवडणारी घरं झाली पाहिजे, याकरता आमचा आग्रह आहे। आणि या मुंबईचा विकास आराखडा तयार होत असताना मुंबईमध्ये परवडणाऱ्या घरांकरता या मुंबईची संसाधनं अनलॉक होतील तर ती धनदांडग्यांकरता नाही, ती डेव्हलपर्स करता नाही। या मुंबईमध्ये जो सामान्य माणूस राहतो, जो गरीब राहतो, जो झोपडपट्टीतला राहतो, त्याला घर देण्याकरता या मुंबईमध्ये आम्ही ही संसाधनं अनलॉक करू आणि मुंबईतल्या सामान्य माणसाला या ठिकाणी घर देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जाईल। आज पिण्याचं पाणी मिळत नाही, एवढं मोठं मुंबई शहर आहे, त्याची एवढी मोठी महानगरपालिका आहे, 35,000 कोटी रुपयाचं बजेट आहे। किती? 35,000 कोटी रुपयाचं। अरे मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे देशातल्या 20 राज्यांपेक्षा मोठं बजेट आहे। इतकं मोठं बजेट हे दुसऱ्या कोणाचंही नाही। पण तरी देखील मुंबईतल्या सामान्य नागरिकाला पिण्याचं पाणी आम्ही देऊ शकत नाही। आज मुंबईतलं सगळं गटारीचं पाणी हे आमच्या समुद्रामध्ये चाललेलं आहे। मगाशी उद्धवजींनी नागपूरचा उल्लेख केला म्हणून त्यांना सांगतो, मला हे कंपॅरिझन करायचं नाही, मुंबई खूप पुढे आहे, खूप मोठा आहे। याचं कारण मुंबईमध्ये पैसा खूप आहे। पण आज तुम्ही जाऊन बघा, माननीय उद्धवजी, तुमच्या हातामध्ये 15-20 वर्ष महानगरपालिका होती, पण या महानगरपालिकेचं सीवर डिस्पोजल तुम्ही करू शकला नाहीत। सगळं सीवरचं पाणी मिठी नदीमध्ये जातं, ते समुद्रामध्ये जातं। आमचं समुद्र खराब करण्याचं काम तुम्ही केलं। समुद्रात दुर्गंधी येते, आमच्या चौपाटीवर कोणी जाऊ शकत नाही। या ठिकाणी चौपाटीवर जायचं असेल तर परदेशातले पर्यटक आल्यानंतर गोव्यामध्ये जातात, पण मुंबईच्या चौपाटीवर ते जात नाही, कारण सगळं सीवरचं पाणी तुम्ही त्यामध्ये सोडून दिलं। आणि नागपूर महानगरपालिकेनं सीवरच्या पाण्यावर ट्रीटमेंट करून ते पाणी आमच्या महानिर्मिती कंपनीला विकलं। सीवरचं पाणी पूर्णपणे ट्रीट होतं आणि त्या पाण्यावर 18 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा महानगरपालिकेला मिळतो। आणि आमची विद्युत निर्मिती कंपनी नागपूर महानगरपालिकेच्या सीवेजच्या पाण्यावर वीज निर्मिती त्या ठिकाणी करते। आता हे नांदेडमध्ये होणार आहे, आता हे परळीमध्ये त्या ठिकाणी औष्णिक केंद्राला आम्ही पाणी देणार आहोत, आता हे औरंगाबादमध्ये देखील होणार आहे। पण ज्या मुंबई महानगरपालिकेजवळ एवढा पैसा आहे,
50,000 कोटी रुपयाचं फिक्स डिपॉझिट आहे. त्या मुंबईमध्ये साधं सीवेज डिस्पोजल योग्य प्रकारे आपण 15-20 वर्षामध्ये का करू शकलो नाही, याचं उत्तर कधीतरी आपण देणार आहोत की नाही. आज ही जी रोगराई आहे, या रोगराईचं कारण काय आहे? ह्या ज्या सगळ्या नाल्या आहेत, हे जे घाणेरडं पाणी आहे, जे नाल्यातनं वाहत आहे, जे अनट्रीटेड आहे, जे समुद्रामध्ये जात आहे, त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये रोगराई आहे. या मुंबईला रोगराईकडे नेण्याचं काम हे खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, या मुंबईमध्ये जर मनामध्ये आणलं तर पुढच्या 3 वर्षामध्ये या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सीवेज ट्रीटमेंट प्लांटचं जाळं तयार करून या मुंबईमधलं कुठलंही घाण पाणी हे समुद्रात जाणार नाही. समुद्रात गेलं तर ट्रीटेड पाणी जाईल आणि त्याही पाण्याचा पुनर्वापर होईल. आमच्या MIDC मध्ये आमच्या उद्योगाकरता या घाण पाण्यावर ट्रीटमेंट करून टर्शरी ट्रीट केलेलं पाणी वापरलं जाईल. अशा प्रकारचा निर्धार हा आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून माननीय आशिषजी आपण व्यक्त केला आहे. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, हे करता येईल, हे करणं अशक्य नाही आहे, हे आपण करून दाखवू. सामान्य मुंबईकरांचं जीणं हे जे गटारात आज ते जगून राहिले आहेत, त्या गटारातनं त्यांना बाहेर काढण्याचं काम हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आपण करू. आपण सांगितलं ही गोष्ट खरी आहे. आज जो सामान्य मुंबईकर आहे, त्या मुंबईकराचं जीवन हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कम्युटेशन मध्ये जातं, प्रवासामध्ये जातं. आणि मुंबईच्या प्रवाशांना तर या ठिकाणी पुरस्कारच दिला पाहिजे. कारण जे लोकल ट्रेननी प्रवास करतात ते कशा प्रकारे प्रवास करतात, पीक अवर्सला कसा प्रवास करतात, हे पाहिलं तर ते देखील जगातले एक आश्चर्य आहे. अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून या मुंबईला जर डिकंजेस्ट करायचं असेल, किती रस्ते आपण तयार केले तरी मुंबई डिकंजेस्ट होणार नाही. त्याकरता आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करावी लागेल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम देखील इंटिग्रेट करावी लागेल. त्याला एंड टू एंड सोल्युशन द्यावं लागेल. जो व्यक्ती जिथे जाऊ इच्छितो तो जिथे उभा आहे तिथं त्याला जिथे जायचं आहे तिथपर्यंतची कनेक्टिव्हिटी द्यावी लागेल आणि ती देखील अतिशय एफिशियंट द्यावी लागेल. मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की या मुंबईमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासनं किंवा स्वातंत्र्योत्तर काळापासनं या मुंबईमध्ये जे आपण सबअर्बन रेल्वेचं म्हणजे लोकलचं जाळं तयार केलं, एवढ्या वर्षातल्या लोकलच्या जाळ्याच्या माध्यमातनं मुंबईमध्ये 70 लाख प्रवासी प्रवास करू शकतील एवढं जाळं आपण तयार केलं. आणि 70 लाख प्रवाशांकरता या गेल्या 70 वर्षामध्ये आपण व्यवस्था उभी केली. पण 2च वर्षामध्ये राज्याच्या सरकारनं जी व्यवस्था उभी केली, 2 वर्षामध्ये आम्ही 120 किलोमीटर मेट्रोचं काम सुरू केलं. 200 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिली आणि त्या माध्यमातून अजून 70 लाख प्रवासी प्रवास करू शकतील. एवढं नेटवर्क हे 5 वर्षामध्ये या मुंबईमध्ये आम्ही उभं करतोय. म्हणजे 70 लाख प्रवासी सबअर्बन रेल्वेनी, 70 लाख प्रवासी मेट्रोनी आणि या सबअर्बन रेल्वेच्या वर देखील एक एलिव्हेटेड कॉरिडॉर करतोय. रेल्वेवर रेल्वे चालेल, पुलावरनं ती रेल्वे जाईल आणि आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं पनवेल पर्यंत आणि या ठिकाणी आपलं जे चर्चगेट स्टेशन आहे तिथनं विरार पर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करू. म्हणजे हे जे सबअर्बन रेल्वे आहे त्याची कॅपॅसिटी जी 70 लाख आहे, त्यात जे धक्के खावे लागतात ती देखील 35 लाखांनी अजून वाढेल. आणि म्हणून या पुढच्या 5 वर्षामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. एवढी कॅपॅसिटी तयार केल्यानंतर खऱ्या अर्थानं कोणालाही रेल्वेमध्ये धक्के खावे लागणार नाही. शांतपणे त्या ठिकाणी प्रवास करता येईल. पण एवढंच करून आम्ही थांबणार नाही. या सगळ्याचं इंटिग्रेशन आम्ही करू. हे सगळे जे पब्लिक ट्रान्सपोर्टचे आपले वेगवेगळे माध्यम आहेत, त्याच्यामध्ये मेट्रो आहे, त्याच्यामध्ये मोनो आहे, त्याच्यामध्ये बस सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये आपली सबअर्बन रेल्वे लोकल आहे आणि आता या वर्षीच्या शेवटी आम्ही समुद्रातनं देखील ट्रान्सपोर्टेशन सुरू करतोय. हे सगळं ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन करून या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करू. तुम्ही जिथे उभे असाल तिथे तुमच्या मोबाईलवर बघितलं की मला इथपासनं इथपर्यंत जायचं असं नुसतं तुम्ही टाकलं की तात्काळ तुम्हाला मोबाईलवर लिहून येईल. या ठिकाणी तुम्ही उभे आहात तिथनं 200 मीटरवर बेस्टचा बस स्टॉप आहे, त्या ठिकाणी ही बस आहे, ही इतक्या वेळामध्ये या ठिकाणी येईल, त्या बसमध्ये बसा. तिथनं 7 मिनिटांमध्ये तुम्ही मेट्रोच्या प्लॅटफॉर्मजवळ पोचाल, मेट्रोच्या स्टेशनजवळ पोचाल, तिथनं मेट्रोमध्ये बसा, मेट्रोमधनं तुम्ही इथपर्यंत पोचाल. तिथे तुमचं गंतव्य असेल किंवा तिथे नसेल तर तिथनं तुम्हाला मोनो मिळेल, मोनोतनं तुमच्या घरापर्यंत तुम्ही पोचू शकाल. अशा प्रकारचं इंटिग्रेशन आम्ही करतो. आणि हे इंटिग्रेशन करताना तुमच्या मनामध्ये सवाल असेल की इतक्या ठिकाणी समजा जर आम्हाला बस बदलावी लागली, ट्रेन बदलावी लागली, लोकल बदलावी लागली,
कुठे कुठे रांगेत उभं राहायचं, कुठे कुठे तिकीटं काढायची, कुठेही तिकीटं काढावी लागणार नाही. कारण एक सिंगल तिकीट घेतलं तर ते तिकीट ट्रेनमध्येही व्हॅलिड, ते मेट्रोमध्येही व्हॅलिड, ते बसमध्येही व्हॅलिड, ते मोनोमध्येही व्हॅलिड, आणि जेव्हा आपलं समुद्री ट्रान्सपोर्ट सुरू होईल त्याच्यातही तेच तिकीट व्हॅलिड. आणि ते तिकीट घेण्याकरता रांगेत उभं राहायची आवश्यकता नाही आहे. आता आम्ही वायफाय सगळीकडे सुरू केले आहेत. मुंबईला वायफाय शहर सुरू केला आहे. त्या वायफायचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच ते तिकीट विकत घेऊ शकाल. कुठल्याही रांगेत जाण्याची आवश्यकता नाही आहे. मोबाईलमध्ये तिकीट विकत घेतलं आणि तेच केवळ RFID ला दाखवलं की कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळेल आणि तुम्हाला एंड टू एंड सोल्युशन या निमित्ताने देण्याचं काम हे आम्ही करतो. हे विजन आमचं आहे. याची सुरुवात आम्ही केली आहे. आशिषजींनी सांगितली गोष्ट खरी आहे. केवळ भाषण केलेले नाहीत, केवळ करून दाखवलं, दाखवून दिलं हे सांगणाऱ्यापैकी आम्ही नाही. खऱ्या अर्थानं कामं सुरू करण्याचं काम या ठिकाणी केलं. आता आज उद्धवजी असं म्हणाले की मेट्रो तर या ठिकाणी काँग्रेसनीच आणली आणि मग तुम्ही काय नवीन केलं. मी दाव्यानं सांगतो, या प्रत्येक मेट्रोचा प्रकल्प अहवाल आम्ही तयार केला. या प्रत्येक मेट्रोचं टेंडर आम्ही काढलं, त्याचा वर्क ऑर्डर आम्ही दिला. आणि या ठिकाणी काँग्रेसनी एक 10 किलोमीटरची मेट्रो केली. 10 किलोमीटरची मेट्रो करण्याकरता त्यांना 8 वर्ष लागले. आणि या ठिकाणी 2 महिन्यामध्ये प्रकल्प अहवाल, पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याला सगळ्या मान्यता, त्याच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचं टेंडर, त्याच्या पुढच्या 1 महिन्यामध्ये वर्क ऑर्डर आणि कामाची सुरुवात करणारं गतिशील शासन हे तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी मुंबईमध्ये निवडून आलं. आणि म्हणून हे काम आम्ही करू शकलो. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मुंबई बदलण्याचं विजन आमच्याकडे आहे. आज या ठिकाणी तुम्ही जाहिराती लावल्या. त्या जाहिरातीमध्ये एक जाहिरात मी बघितली की या मुंबईपासून लंडन पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतराच्या वाहिन्या, DDO तेवढ्या अंतराच्या वाहिन्या, जलवाहिन्या या आम्ही टाकलेल्या आहेत. आता या जलवाहिन्या तुम्ही टाकल्या का? इंग्रजांच्या काळापासून टाकलेल्या आहेत. इंग्रजांच्या काळापासून टाकलेल्या जलवाहिन्या म्हणजे जे मी तर कुठलं काँग्रेसने केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला तयार नाही. जे केलाय ते मी केलाय, जे त्यांनी केला ते त्यांनी केलाय. पण तुम्ही कोणाचं श्रेय घेऊन राहिले? इंग्रजांच्या काळापासून टाकलेल्या जलवाहिन्या या आम्हीच टाकल्या असं DDO मध्ये या ठिकाणी सांगण्याचं काम चाललेलं आहे. खऱ्या अर्थानं जेव्हा सांगायला काही राहत नाही, ज्यावेळेस काय केलं हे सांगता येत नाही, त्यावेळेस आक्रस्थळेपणानं भाषण करून आपण जनतेची मनं जिंकू शकत नाही. जनतेची मनं जिंकली जातील ती पारदर्शीपणानं. जनतेची मनं जिंकली जातील ज्यावेळेस हा विश्वास तयार होईल की परिवर्तन होत आहे, बदलत आहे, ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. आणि मला विश्वास आहे हे ट्रान्सफॉर्मेशन करण्याची ताकद, हे ट्रान्सफॉर्मेशन करण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, या महानगरपालिकेची सूत्र आम्हाला हवी आहेत. ती या ठिकाणच्या कंत्राटदारांना पोचण्याकरता नाही. या कंत्राटदारांच्या भरोशावर आम्हाला कोणालाही जगायचं नाही. या ठिकाणी आम्हाला पारदर्शिता आणायची आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकडनं आलेला एक एक पैसा हा अकाउंटेबल असला पाहिजे. त्या पैशाचं काय झालं हे त्याला कळलं पाहिजे. तुमचा पैसा तुमच्याच कामात आला पाहिजे. ठेकेदारांना पोचण्याकरता ही मनपात चालता कामा नये. याकरता या महानगरपालिकेचं सूत्र आम्हाला हवं आहे. आणि मला विश्वास आहे जे काम आम्ही करून दाखवलं आहे, जे काम आम्ही करतो त्या कामावर लोकांचा विश्वास आहे. आणि म्हणून येत्या 21 तारखेला या ठिकाणी कमळाचे बटन दाबून या मुंबईमध्ये परिवर्तन घडवा. एक असं सरकार की जे सरकार ज्या प्रकारे मोदीजी देश बदलून राहिल्यात, ज्या प्रकारे आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करायचा प्रयत्न करतोय, त्याच प्रकारे हे मुंबई बदलण्याकरता या ठिकाणी भारतीय जनता पार्टी रिपाई महायुतीचं सरकार या मुंबईमध्ये आपण आणा आणि आमच्या या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या. एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.